जर तुम्ही कोकणातले असाल ना मित्रांनो किंवा कोणी, तर आपल्या बोलतात ना मूळ मूळ देवाला विसरून चालत नाही. जे एक माझा मित्र होता त्याने मलाही सांगितलेलं, किती पैसा कमव किंवा काय कमव, मूळ देवाला जाऊन एकदा तरी म्हणजे बोलतात ना, तुमचं कोणतंही काम इम्पॉर्टंट नसून दे, त्या देवाला जाऊन पाया पडा, तुमची सर्व कामं नीट होणार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. सो आज आम्ही चाललो आहे साळशीमध्ये. आमचं जुनं जे बोलतात ना मूळ देव असतो ना, तर तिकडे जातो आहे पाया पडायला. पाऊस पडलेला सकाळीच. क्लायमेट बघा, एक नंबर, मस्त वाटतं एकदम, पूर्ण क्लायमेट भारी झालं आहे. सो जाता आता अजून ते चांगले वाटेल. रस्ते वगैरे अजून काही असं बघितलं नाहीत. सो चला, चल लवकर. ते एवढं काय माझे 2 पायऱ्या चढायच्या होत्या फक्त. चल. आज सकाळीच पाऊस पडला, म्हणजे 2 तास पडलाच, हार्डली 1-1.5 तास पकडा, 2 तास पकडा अराउंड. तर काय झालंय बघा, एक नंबर वाटतं व्ह्यू. पूर्ण ग्रीनरी टाईप येते ना, लगेच सावळं वगैरे पडली आहेत, रोड पूर्ण ओला आहे. तो एक नंबर वाटतं. काय वाटतंय हेच, काल जर आपण बघितलं तर काल खूप म्हणजे ऊन होतं, एकदम ऊन होतं. आज पूर्ण ऑपोजिट झालं. मस्त वाटतं क्लायमेट. या वातावरणात जर आपण राईड केली ना, म्हणजे गाडी चालवली ना, तर मजा येते एकदम. तर चला बघूया, आता आम्हाला जायचं आहे तिथे. आम्ही जातो साळशीमध्ये. तिथे आता आम्ही आहे देवगडला. तिथून लागेल इकडनं 1 तास, तासभर लागेल जायला. तर रोडची मजा घेत घेत जाऊ. मस्त पाऊस पडलाय, क्लायमेट एकदम भारी झालंय. तर एवढं म्हणजे बोर वगैरे होणार नाही, म्हणजे ऊन लागतं वगैरे, पटापट चला वगैरे असं काय नाही. मस्त. चला. एक पाऊस पडलाय इकडे, म्हणजे थोडंफार रोडला पाणी जमा आलंय. पण मग गावचे रोड बघा ना, म्हणजे कसं वाटतं एकदम बघा, शांत आहेत. प्लस ना जास्त गाड्या दोन्ही साईडला, म्हणजे झाडं एकदम परफेक्ट. आणि आपण काय पाहिजे अजून लाईफमध्ये. पण खरंच पाऊस पडल्यानंतर पूर्ण क्लायमेट म्हणजे बोलतं सर्वच चेंज होऊन जातं. झाडं वेगळी वाटतात, जशी म्हणजे उन्हाळ्यामध्ये असं त्या टाईपमध्ये वाटत नाही. एकदम ग्रीनरी येते झाडांवरती, जे आपण जे फ्रेश होतो तर त्या टाईपमध्ये वाटतात एकदम. क्लायमेट पावसाने पूर्ण चेंज करून टाकला. मस्त वाटतं, एकदम गारवा हवेमध्ये. आणि त्या असे जर रोड भेटले ना शांत, छोटेसे, म्हणजे जसे बोलतात ना मध्येच टर्न, दोन साईडला हे, एक नंबर. तर मी या नारिंगण्याच्या रोडला आहे, नारिंगणे बोलतो त्याला, त्या रोडला आहे. हा रोड डायरेक्ट आपल्याला कनेक्ट करतो लिंगाडिटा, आणि मग तिथून शिरगाव. तो बेसिकली पूर्ण शिरगावला नाही आपल्याला जायचं, त्याच्या आधीच जायचं आहे. जास्त वेळ लागत नाही मला वाटतं, 1 तास पण मी खूपच बोललो. बट आता थोडंफार लागायचं, म्हणजे रोड वगैरे प्रॉपर समजले नाही तर 1 तास जाईल. बिकॉज शिरगावच्या आधी तिथं साळशी, आणि साळशीमधून ते काहीतरी 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये. तसं वाटत नाही की सकाळ, आता वाजले किती 9:43 झाले. बट असं वाटतं की मॉर्निंगचे होता 6:30चा टाईम असतो ना, तर तो टाईम वाटतं. आता एवढं ऊन असतं ना या टायमिंगला, बाहेर येण्याची पण इच्छा झाली असते. ओल्ड गाडी, खूप जुन्या गाड्या आहेत ना या, म्हणजे एकदम इनोवा वगैरे कशा आताच्या आहेत, पण ह्या त्यामधल्या एकदम जुन्या काळातल्या गाड्या. म्हणजे ह्यामध्ये मला वाटतं आय थिंक 12-13 माणसं बसू असतं, एवढी कॅपॅसिटी असते या गाड्यांमध्ये. मिनी लक्झरी बेसिकली. हे रोड, पाऊस आणि कोकण, हे कॉम्बिनेशन आहे ना, कोणच त्या गोष्टीला म्हणजे देत नाही, तोडच नाही त्या गोष्टीला. एकदम परमनंट कॉम्बिनेशन, आणि बोलताना परफेक्ट ते कॉम्बिनेशन आहे. आधी चाललंय कुठेतरी. काय नजारा आहे ना.
हा नारिंगणे मधला रोड आहे मधला. नारिंगणे दहीपावला जॉईन करतो म्हणजे शॉर्टकट घेतलेला आम्ही मधून, तो तिथला रोड आहे. वाटतंय बघा ना काय. ते ऑलमोस्ट बोलतात ना जुन्या टाईपची म्हणजे मंदिरं वगैरे, जुन्या टाईपची मंदिरं आहेत, थोडीफार जुनी घरं आहेत. आता रिनोव्हेशन करतात लोक घरं, बट त्या घरामध्ये मजा नाही. जो ओल्ड वाईफ जो लोक असतो ना आणि ज्यात मजा येते ना, त्यामध्ये आताच्या याच्यामध्ये एवढा मजा नाही. मी बोलतोय बट आपण पण कधी बांधलं तर म्हणजे नवीनच बांधू, बट एक सांगतोय त्यांची जुनी घरं असतील ना, ती जुनी घरं तशीच ठेवली ना तर खूप अजून भारी वाटणार. म्हणजे आपण एक कोकणात येतो ना तो फील होईल. तर सध्या कसं आलं सर्वीकडे बिल्डिंग बंगलोज उभे राहिलं तर असं वाटत नाही की लगेच. आता आपण कोकणात आल्यावर वाईट कसे येते की ऑलमोस्ट सर्व जुनं असलं पाहिजे, सर्व म्हणजे घरं वगैरे जुनं, बाहेर बी गेलो राहणार बी ना तर म्हणजे असं फिरता फिरता आलं पाहिजे. पण सगळं आता तोडत सुटलेत. म्हणजे इथं बिल्डिंग आहे म्हणतात, मॉल उभे केले. पूर्ण याची बोलतात ना गावची एक मजा असते ना ती निघून जाते. काय काय गावांमध्ये बघा मातीची घरं आहेत, ती घरं बघायला कसं वाटत असेल एक इमॅजिन करा. आता मी तर म्हणजे अजून पण तेवढी बघितली नाही प्रॉपर, बट जी असतील ना कसं वाटत एकदम भारी वाटत असेल. आता हा नारिंगचा ब्रिज नवीन बांधलाय दहीपावला कनेक्ट करणारा. पाणी नाही एवढं काय बघितलं आता तेव्हा जस्ट तुम्हाला आताच बोलला नाही बघितले बांधकाम सुद्धा. म्हणजे सर्व बोलतात ना नवीन नवीन प्रकारचीच घरं बांधायला बघतात. जुन्या घरांना कोण हेच नाही ठेवत आहे, सिक्युअर ठेवतच नाही. इवन आता जी म्हणजे नवीन जनरेशन आहे ना ती पण जुन्या घरांनाच बघायला किंवा फोटोशूट किंवा काही म्हणा त्यांनाच सर्वात प्रथम हे देते. म्हणजे बघायला त्यांना सर्वात चांगली गोष्ट वाटते असं एकदम. आता आता कुठे मला ओल्ड टाईप असं दिसलं ना घर तर मी लगेच घेईन. तर बघू आता आपल्याला कुठे दिसतं का आता ना. एक पण मंदिर बघा मस्त बांधलं एकदम. कोकणात आपल्या मंदिरं खूप आहेत. म्हणजे जिकडे जाल जास्त तिकडे जुन्या काळातली मंदिरं असे वगैरे सर्व ठेवले आहेत. हे एक मला कोकणाचं मस्त वाटतं की कसंही असो मंदिरं आपली सर्व भारी गेली आहेत. म्हणजे त्यांना जसं बोलतात ना ठेवलं. 20 मिनटं लागली मला राहायला लिंगायतल्यावर यायला. आता मी आलो लिंगायत. रोडचं काम चालू आहे. म्हणजे पहिला मग रोड चांगला होता बट आता आय थिंक वाटतं चांगला म्हणजे नवीनच पूर्ण रोड करत आहेत. तो रोडचं काम चालू आहे. येत वगैरे असाल ना जरा केअरफुली या. म्हणजे असं दोन साईडला खोदून वगैरे ठेवलं आहे, पूर्ण लाल लाल माती आहे म्हणून. तर पाऊस आहे म्हणून तरी जरा माती बसली आहे, तर पूर्ण माती उडायची रे. प्रगती खूप झाल्या आहे. नवीन पेट्रोल पंप सुकून लिंगायत पहिलं पेट्रोल पंप नव्हतं. हा एकदम पूर्ण पटापट डेव्हलप होत आहे. पण ठीक आहे मुंबईचे रोड आणि गावचे रोड तुम्ही कम्पेअर करा. गावचे रोड खूप भारी आहे. मुंबईला सगळीकडे जसे तुम्हाला रोड भेटणार नाही, बट गावी बघा ना प्रॉपर सगळीकडे रोड चांगले बनवलेले. शिरगाव चेकपोस्ट, एक इकडे चेकपोस्ट आहे, एक फोंडा चेकपोस्ट आहे मध्येच. शिरगावचा चेकपोस्ट आहे. पण बरं आहे मध्ये मध्ये आहे ते. आता बिंदास कोणीही कसेही घुसतील, जे येतील जातील कुठला समजणार नाही. चेकपोस्ट आहे ते चांगलं आहे. आता येईलच आपला जे जायचं आहे तिथे, तिथून पुढून जाऊन आपल्याला हे मारायचं राईट मारायचं आहे काळजीसाठी. गावचा पण एक चेकपोस्ट आला आहे मध्ये आपल्याला, तो बघा दिसला काय? हा बघा चेकपोस्ट झाला, क्रॉस झाला. हा ढोरं मस्त मध्ये मध्ये येतात ना ढोरं, भारी वाटतं. पूर्ण तुम्ही किती काय करा हॉर्न मारा किती काय त्यांच्या मनाने ते पुढे पुढे चालणार. शिरगाव कमेंट करा काय कोणतं गाव शिरगाव आहे. शिरगावला आलो आहे.
आता इथून राईट मारायचं आहे. जर तुम्ही कोकणातले असाल ना मित्रांनो किंवा कोणी, तर आपल्या बोलतात ना मूळ मूळ देवाला विसरून चालत नाही. जे एक माझा मित्र होता त्याने मलाही सांगितलेलं, किती पैसा कमव किंवा काय कमव, मूळ देवाला जाऊन एकदा तरी म्हणजे बोलतात ना, तुमचं कोणतंही काम इम्पॉर्टंट नसून दे, त्या देवाला जाऊन पाया पडा, तुमची सर्व कामं नीट होणार. आणि मी अनुभवलं पण आहे, असं नाही की आम्ही हे नाही केलं. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं 2-4 वर्ष की कसं काय वगैरे. आम्ही जर शोधून काढलं आईने, आम्ही तिकडे जायला वगैरे लागलो आणि आमचे जे होते ना कामं म्हणजे रखडायची ना, ती सर्व कामं आमची व्हायला लागली. सो आज तो आम्ही असं जात होतो, कारण का आमचं म्हणजे बोलतात ना, जी ड्रीम्स असतात ना काय काय ती कंप्लीट होतात. तो त्याच्याकडे जायचं. तुम्ही कुठेही फिरा, किती पैसा कमवा, किती काय करा, गावच्या मूळ देवाला जायचं हे कंपल्सरी आहे. आणि असं पण ठीक आहे ना, आपण नको म्हणजे सर्वीकडे बाहेर जातो, म्हणजे बाहेरची देवस्थानं वगैरे करतो, आपल्या मूळ देवाला आपल्याला जायला काय. कोणालाही तुम्ही विचारा, जो कोकणात असेल ना, मला वाटतं आपल्या मूळ देवाला न गेल्याशिवाय असं होतच नसलं की तो जात नाही असं. आणि स्थलांतर असतात म्हणजे आता आम्ही कसे पहिले इथे राहायचो, म्हणजे आमचे पूर्वज, बट आता आम्ही दुसरीकडे राहतो आहे. बट आम्ही शोधून काढल्यानंतर हे सर्व आम्हाला समजलं की इथे असं असं आहे. सो आम्ही इथे येऊन मेन म्हणजे आमचं मेन देऊळ हेच आहे, म्हणजे मूळ देवस्थान बोलतात ना, ते आमचं हे आहे. तुमचं पण ते बघा कसं काय असेल त्याच्यात. अरे काय सर्वांनाच माहीतच असेल ऑब्वियसली, बट काय काय असेल ना म्हणजे आमच्यासारखं की आम्हाला माहीत नव्हतं की कुठे आहे कसं आहे. तर ते थोडीफार इन्फॉर्मेशन काढा, म्हणजे तुमचे जे रिलेटिव्स वगैरे असतील ना त्यांना तर नक्कीच माहीत असेल. काय तर देवांना विसरून चालणार नाही. आपल्याला वाटायचं पहिलं की ना आपणच फक्त स्ट्रगल करा, हे करा ते करा, सर्व कामं होतील. बट असं काय नाही. तुम्ही किती स्ट्रगल करा किंवा तुम्ही किती मेहनत करा, रिझल्ट त्यांच्या हातात आहे. तेव्हा माझं तर मत हे आहे की गावच्या मूळ देवाला विसरून चालणारच नाही. आणि विसरायचंच नाही, बेसिकली चालणार नाही असं एक प्रश्न नाही, विसरायचंच. अडथळा कोणत्या कामात येत असेल, काय प्रॉब्लेम होत असेल सर्व गोष्टींमध्ये, या बिंदासपणे बघा, एकदा जाऊन पाय पडून या. नाही तुमची कामं झाली तर बघा. फक्त काय करायचं आपलं, फक्त आपण गावी जातो ना तेव्हा एक अर्धा 1 तास काढायचा आणि फक्त जाऊन यायचं आहे बस. सो आम्ही पण चाललो आहे तिथेच, अजून 5 किलोमीटर आहे. सो आलो मंदिराच्या इकडे पोचलो. 600 ग्रामपंचायत कार्यालय समोरच मंदिर आहे बघा, दिसलं. बोलतात ना आम्ही वर्षातून म्हणजे एकदा तर इकडे येऊन जातोच. म्हणजे असं काय नाही की प्रॉब्लेम असल्यावर आलं पाहिजे देवाकडे, बट नॉर्मल आपण जेव्हा हॅप्पी असतो तेव्हा पण. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की किती श्रीमंत व्हा किंवा किती व्हा, देवाच्याकडे जावंच लागतं. आताच बघा मी आलो आणि इकडे बघा एवढी मोठी गाडी आहे फॉर्च्युनर, 50-60 लाखाच्या वरती गाडी आहे, तरी ते लोक म्हणजे ते माणसं देखील असं येतात आणि आपल्या माणसांनाच समजत नाही. आणि ती गाडी पण बेसिक गोव्याची होती. मंदिराच्या गाभारात नाही झाला भेटणार, बट मंदिराचं जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे ना त्याचे बोलू मी हे करू का विचारतो. अशा टाईपमध्ये बघा हा एंट्रन्स. ठेवलं आहे चांगलं, केलं आहे मस्त एकदम. सो आतमध्ये तो गाभारा आहे, आतमध्ये मंदिर. हे 600तलं मेन देवस्थान. हे पूर्ण लोकेशन आहे बघा 600तलं मंदिर. दर्शन झालं, बट मंदिरामध्ये कसं व्हिडिओ वगैरे कॅमेरा अलाउड नाही ना, सो नाही नेला मी. आता आम्ही दुसरं साईडला पण एक बाजूला मंदिर आहे, सो त्या मंदिरात जातो. पण एक बरं आहे की सगळं दाखवायचं होतं मला, बट ते अलाउड नसतो ना कॅमेरा, तर आपण उगाच ते त्यांच्या हे करून म्हणजे त्यांचा परवानगी असेल तर ठीक आहे, बट नव्हती म्हणून सो नाही केलं, शूट केलं. ठीक आहे. हे बघा हे पण मंदिर मस्त आहे, बाजूलाच आहे.
मंदिराच्या आजूबाजूला एक नंबर सर्व म्हणतात ना, परिसर मस्त असतं. त्या मंदिराचं मला घ्यायचं होतं थोडंफार शूट, बट ते नाही झालं. तर एकदा नंतर मी ट्राय करेन, विचारण्यास की घेऊ का म्हणून. थोडंफार जरी भेटलं असेल ना तर ठीक होतं. मोठं बोर्ड ठेवायला पाहिजे. तर ह्या मंदिरामध्ये असं होतं की म्हणजे स्त्रियांना आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यात एंटर करणं अलाउड नाही. आमच्याकडनं आता मिस्टेक होणार होती, बट नशीब त्या काकाने सांगितलं. म्हणजे बाहेर उभ्या राहू शकतात स्त्रिया तिथपर्यंत, बट गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही स्त्रियांना. सो व्हिडिओ काय आवडला असेल, म्हणजे माझ्या गोष्टी ज्या आवडल्या असतील ज्या मी सांगितल्या, तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. बट एक आहे की आपल्या मूळ देवालाच म्हणजे विसरून चालणारच नाही. त्या गोष्टीवर जरा तुम्ही म्हणजे सर्वांनीच विचार करा, बघा कसं काय. त्यानं मला कमेंटमध्ये सांगा मी जे बोललो आहे ते आहे बरोबर की रॉंग आहे ते. सो धन्यवाद, भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये.